हे इतकं सगळं सामान फक्त इतक्या बॉक्स मध्ये वाटलं नव्हतं मला. This parcel is from Mumbai to Dubai. 23 kgs of love. Shubhi is opening. क्या है ये सब parcel? मोबाईल माझ्यासाठी मोबाईल. हा आयफोन. किती सुंदर आहे. अनारसे नाही माहिती तुला? अननस माहित आहे. हे काय पाठवलंय? काय गोल्ड चेन वगैरे पाठवलेत बा मला. गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आमच्यासाठी खूप एक्साइटिंग डे आहे. एक मिनिट आपण बसूया. एक्साइटिंग डे आहे कारण की आम्हाला पार्सल आला आहे इंडियावरून. आणि लाईक माझ्या मॉमने जे आम्ही तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की तिने खूप सारं सामान पाठवलंय आमच्यासाठी फॉर अधिक मास आणि इन जनरल पण. एक मिनिट दाखव. दिस इज द हॅपी ऍक्च्युली बॉक्स. हा कालच आलेलं बट काल आम्हाला ऑफिस भरून येऊन वगैरे खूप वेळ झाला म्हणून आम्ही ते ओपन नाही केलं. आणि आज विचार केला की मस्त आज सकाळी उठून हीच एक्साइटमेंट होती काल रात्री. आणि मम्मीचे पण खूपदा फोन आलेत की तुम्ही ओपन केलं की नाही कारण ती पण खूप एक्साइटेड आहे आमचं रिॲक्शन. हा तिला फोन करूया आपण. ओके आपण आता हे ओपन करूया. ओके लेट्स गो. शुभी इथे सीझर आहे. शुभी पहिला मेन काम करतोय फोडाफोडी. मग त्याच्यानंतर आम्ही मिळून ओपन करू. आणि खूप एक्साइटिंग वाटतंय मला कारण की माझं तर फर्स्ट टाईम आहे. म्हणजे शुभी जेव्हा इथे होता ना तेव्हा म्हणजे शुभीला एक्सपिरियन्स आहे हे पार्सल घ्यायचं. बट माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम आहे की कोणतरी आपल्यासाठी पार्सल पाठवत आहे. 22 किलो आहे. 22 किलो. 23 नॉट 22. हा इथे लिहिलंय ना. बर्थडे डेट प्रमाणे पाठवलं का? 23 kgs आहे. 23 kgs of love. Shubhi is opening. यार this parcel is from Mumbai to Dubai. आणि ऍक्च्युली असं जे एक्साइटमेंट मी आतापर्यंत खूप लोकांचं असं बघायचं ना जे अब्रॉडला असतात आणि त्यांचे पेरेंट्स त्यांना पाठवतात सेम एक्साइटमेंट मला कालपासून होती जेव्हापासून त्या कुरिअरवाल्याचा फोन आलेला की अरे मॅम आपका कुरिअर आया है. तर वा 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 फर्स्ट थिंग दिसलेलं आहे इज ओ माय गॉड. मम्मीने पाठवलं की काय दाखव. ऑर्गनायझर शुभीसाठी कपडे पाठवले. जोरात बोल पागल. अजून एक शर्ट पाठवलाय शुभीसाठी. अरे वाह. टोपी टॉवेल. हे सगळं आहे अधिक मास स्पेशल पॅकेजिंग. पापडीज मामीने पाठवले. थँक्यू मामी. बाबा खूप खायचं काय बघ मला देते पहिला. सगळं हेच दिलंय. आणि हे मम्मी खाने का आइटम्स चाहिए बॉस. हे दिलंय. खाने का आइटम चाहिए बॉस. देवासाठी कपडा खूप सारे ब्रशेस आणि आमची कोलगेट. बघूया कोलगेट. खाण्यासाठी शिवी आत्ताच्या आत्ता आपण खाऊ शकतो चीज नाचोस. वो थांब नंतर उडून ठेवूया. अजून काय आहे मटेरियल क्या है देखना है बॉस. हे काय आहे? हे काय पाठवलंय? हे मम्मीने नाही बघ मला. instrument पाठवलंय. काय गोल्ड चेन वगैरे पाठवलेत बा मला. नाही ना. एक इन्स्ट्रुमेंट आहे हा. कोणता. हे बघ. हे 1 2 3 इथे लिहिलंय. वो खूप क्यूट आहे यार हे. मला आवडलं. थँक्यू. अधिक मास स्पेशल. हे बघ. आहा ते आहेत ना ते हळद कुंकू ठेवायचा. दिवे वगैरे काय दिले. क्या बात है. ऍक्च्युली याच्यामध्ये आपल्याला अनारस द्यायचे तर अनारस अजून आपण ओपन नाही केलं. थांब. अनारस म्हणजे अनानस माहित आहे मला. अनारस नाही माहिती तुला. अननस माहित आहे. अनारस आय डोंट नो. हे बघ मम्मीला म्हणलेलं पप्पाला असं पाठवलं. एकदम परफेक्ट. किती मस्त पॅकेजिंग केलं आहे रे पण. हा म्हणजे इतकं सगळं सामान फक्त इतक्या बॉक्स मध्ये वाटलं नव्हतं मला. हे बघ
काय खाने का आइटम? येस. मेरा फेवरेट आइटम आ गया है फायनली. निकू, तू सगळ्या गोष्टी तुला घेऊन टाक, फक्त खाय प्यायच्या गोष्टी आहेत ना त्या फक्त मला दे. बघताय किती अत्याचार अन्याय होतो माझ्या. तुला पण देईल का मी थोडं थोडं. मम्मी तुला लगेच फोन करून बोलेल, "अरे बाई, माझ्या मुलीला पण दे तुला." ए मम्मीला फोन लावूया दे. हो. खराब झालाय. ग ग ग काजू. ग ग ग बदाम सगळं पाठवलंय रे तिने, जे असतं अधिक मासात म्हणजे 2 महीने का सामान, 2 महीने का खाने पिने का सामान. अगं तर चिंता करायची गरज नाही आहे का? 2 महिन्याचं सामान आपल्याला भेटलेलं आहे खाय प्यायचं. तोपर्यंत आपण मोस्टली गणपतीला जाईल की नाही माहित आय नाही. थिंक सो ड्यू टू हीट अँड एव्हरीथिंग. हे लाडू आहेत ना, म्हणजे तुपात बनवलेत ना, ते बघ तूप थोडं थोडं हे झालंय, बट बाकी लाडू परफेक्ट आहेत. शुभी माझ्यासाठी टिश्यू पेपर घे ना प्लीज. येस. वाव, हे बघ मम्मीला म्हणले ना आम्हाला तोरण पण दे. किती सुंदर आहे. यार गाईज इकडे खूप म्हणजे ना काही गोष्टी ना खूप जास्त महाग मिळतात. नेक्स्ट लेवल. म्हणून मग यावेळेस आम्ही प्लॅन केलेला की आता आपले सगळे फंक्शन म्हणजे सगळे फेस्टिवल्स चालू होतील तर त्याच्या आधी आपण सगळं सामान आपल्याकडे ठेवलेलंच बरं आहे. हे लोधाचं काय? त्याच्यामध्ये बँगल्स असणार 100%. हे बघ तिने ते डेकोरेट वगैरे करायला दिले सगळे. वो वो हे काय दिलंय? बघ 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 माझ्यासाठी गोल्ड असेल. बघ बघ. नाही नाही बघ बघ ते बघ ते बघ ते. फॉर युअर इन्फॉर्मेशन, हा ह्या पार्सल मध्ये गोल्ड आणि सिल्वर येत नाही, म्हणून मम्मीने जे माझ्यासाठी जोडवे घेतलेले ते घरीच आहेत. ते जाऊन घ्यायला आणणार आणि तुझ्यासाठी. बंद करूया व्हिडिओ मग. बाय गाईज. बाय. खायला परत चकली आणि चिवडा दिला. खायला तर भरपूर दिलेलं. असं वाटतंय दिस बॉक्स इज फुल ऑफ लव अँड हॅपीनेस. चिप्स, भाकरवडी, शंकरपाळे. काय बोलते? वो वो हे हे ही गोष्ट मला खूप आवडते निकू. ही गोष्ट ओपन करूया आपण. मजा आहे बॉस. हा तुम्हाला काय सांगू यार, ह्याचा हॅपीनेस किती असते इकडे. खाय प्यायच्या गोष्टी इंडियावरून आल्यानंतर ना खरंच खूप 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 मजा येते. असं नाहीये की हे इकडे मिळत नाही. इकडे मिळतं, सगळं मिळतं इकडे, बट ते घरून येताना सामान त्यात मजाच वेगळी आहे. हा आणि मी ऍक्च्युली फील करू शकते सगळ्यांचं हॅपीनेस. सगळ्यात इम्पॉर्टंट खजाना मसाला. सच्ची में यार, इसमें क्या है ये सब पार्सल? मोबाईल मोबाईल माझ्यासाठी मोबाईल. हा आयफोन मोबाईल येऊ शकले असते ना शुभी. आयफोन 23 मॅक्स. आय थिंक सो शुभीला माहित नाही की पार्सल मध्ये काय गोष्टी अलाउड नसतात. माहित आहे का? हो. काय आहे? लोणावळ्याची चिक्की. म्हणजे एक चांगलं काम केलेत माझ्या सासूबाईंनी. काय सांग, खाय प्यायला मस्तपैकी दिलेत. मजा आली मला. हे तर बघ ना कसं पॅकिंग करून दिलंय सगळं. इतकं चकाचक पॅकिंग कसं काय का? टॅलेंटेड. हो तो है रे. अरे वा 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 वा, अरे बाबा वा. हाँ हाँ. अनारस्या अपने को खाने से मतलब. ठेवडा साईडला पूर्ण ओपन करून घे, नंतर आपण काढूया खाऊयात मस्तपैकी. ही साडी हीच घेतली ना मी. नो 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 ही साडी निकूच्या मम्मीने निकूला घेतलेली आहे. नाही, हा माझ्या मम्मीने घेतली मला. इथे लग्नाच्या वेळेस केल्या माझ्या साड्या आणि पार्सल घ्यायचे बाकी होते ना, हे तेच. तू घेतलेली साडी टॅन आणि मम्मीने घेतलेली साडी एकत्रच असणार. ही परफेक्ट पॅकिंग करून पाठवलंय मम्मीने. खरंच यार, शी इज सो टॅलेंटेड इन ऑल दिस थिंग्स. ही मम्मीने आपल्याकडची ही अर्जुदादाने ओढणी घेतलेली. तो बनारसला गेलेला ना, हा त्याने पाठवली मग मम्मीने. थँक्यू बोल, थँक्यू बोल. थँक्यू दादा. सुंदर आहे का पण हे? मम्मीने घेतली ही मला. अच्छा लगेच म्हणजे हा प्लॅस्टिक मधून चांगले दिसल्यानंतर मम्मीने घेतले. हा
आणि त्याच्या आधी मी घेतले. कमेंट डाऊन की तूच घेतली आहे ही साडी. ऑब्विसली दोन्ही साड्या मम्मीच्या चॉईस आहे. ए भाई, मला मम्मीने व्हिडिओ कॉल केलेली, मी ही साडी घ्या असं म्हणून माझी चॉईसची सांगितली मी. ही नाही. लगेच बोलली मम्मीने घेतली म्हणून. ही शुभीने घेतली मला साडी. ते मम्मी डिसाईड करेल, समजलं. कमेंट मम्मी कमेंट करा तुम्ही. ही शुभीने. वो 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 स्पेशल हा. बट शुभी तू मला ही अधिक मासासाठी नाही घेतली. ते घेतली ना. तू कशासाठी घेतली ही? अरे फक्त अधिक मासला जोडवे घ्यायचे असतात, समजलं. साडी नाही ती घ्यायची असली. वटपौर्णिमेसाठी घेतली आहे. ओ वो वट, मला आठवण आहे, समजलं ना. लगेच याच्यासाठी म्हणे अधिक मासासाठी साडी वगैरे नाही घेत, फक्त जोडवे घेतात. वटपौर्णिमा स्पेशल तेव्हा पण आपण व्लॉग बनवणार ना. इथे झाड मिळेल का आपल्याला? हा मी सगळं युट्यूबवर शोधलंय. आहे इथे एक झाड. तर आपण दुबईमध्ये शोधणार आहे वडाचं झाड लवकरच. आणि मम्मीने मला दोन्ही नवीन साड्यांचे ब्लाऊज पण पाठवले. थँक्यू बोल काय लावलंय. खूप मजा येणार आहे यार हे घालायला साड्या नवीन नवीन. हां चल नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आणि इथे खूप टाइम कन्झ्युम झाला कारण की गर्ल्स यू नो. काय ते काय ज्वेलरी बॉक्स आहे. गोल्डचं नाही आहे, साधं बेंटेक्स आहे ना ते. आता नेक्स्ट. आता जर खाली आपण बघितलं ना शुभी तर ऑलमोस्ट निकूचे कपडे आहेत. म्हणजे ह्या बॉक्समध्ये 23 किलोपैकी 20 किलो निक्यूच्या साड्या होत्या आणि 3 किलो खायचं सामान होतं. तरी पण मी हॅप्पी आहे 3 किलोमध्ये, नो वरीज. पागल कपड्यांचं एवढं वजन नसतं. आत्ता समजलं मला निकू इतकी का खुश होती. मगासपासून नाही, कालपासून खुश होती ती, कारण निकूच्या येणार होत्या 20 किलोच्या साड्या. मला त्याची जी दोरी आहे ते दिखाना. वो बँगल्स. पैकिंग करना तो कोई मेरी मॉम से सीखे. भाई शी मेक्स यूज ऑफ ऑल दीज बॉक्सेस अँड स्टोर. अच्छा स्टोरचे आहेत का ते बॉक्सेस. ओके ढँटॅड आहे. थांब ना, दाखव ना, ब्लर होते. थांब जरा. चांगलं दिसतं ते. बँगल पाठवलं यार मम्मीने. अजून काय आहे. नाही. तर असा हा बॉक्स पूर्णपणे संपलेला आहे. तर निकू कसं वाटतंय तुला हे सगळं सामान बघून? खूप मजा येते. अच्छा अजून पण आहेत, छोट्या गोष्टी आहेत. मोस्टली ज्वेलरी वगैरे आहे. मोस्टली बांगड्या दिसत आहेत मला. तर मजा आलेली आहे निकूला ह्या सगळ्या साड्या बघून आणि मला हे फक्त खाणं बघून. फक्त खाणं बघून. फेस्टिवलला मजा नाही येत. ज्वेलरी आणि सगळं काही नसेल ना तर. आणि मी कधीच आणलं नव्हतं तर यावेळेस मम्मीला म्हटलं की आता पाठव. हे भाई लोधा म्हणजे काय भाई, घरापिराची चावी नाही पाठवली ना त्याने. हा अशी चावी देतात काय सांगता नाही येत. बघ ना समोर लोधा लिहिलेला आहे म्हणजे. बापरे भंडार पाठवलाय निकू. हा बापरे, असं कोण पाठवतं यार निकू. सिर्फ माँ का प्यार होता है ये सब. समझ रहे हो ना. आता मला मॅचिंग पण झालं माहिती तुला बँगल्स. तुझी साडी घेतली आहे त्याच्यावर है ना. मजा आहे मजा निकूची. इकडे बघ निकू. हे बघा हे लोक आहेत ना, हे लोकांना फक्त खायला पाहिजे. हा मस्त आहे. तुला माहिती आहे मम्मीने हे किती तासात बनवलंय. हा पार्सलवाला यायच्या आधी अर्ध्या ते पाऊण तासात फक्त. शपथ तू विचार तिला. मी बिझनेस करू शकतो याचा. मतलब तिच्यामध्ये ना एक गोष्ट काय माहितीये, तिला द्यायचं असेल ना ती कसं पण देणार फटाफट करून. तुपातून असं डुबवून दिलेला. हा खरंच. या लाडूंचा आहे ना, तुम्ही या लाडूंचा बिझनेस करू शकता म्हटलं. बिझनेस तुम्हाला दाखवतो. कुठे गेलं का ते. ह्या लाडूंचा बिझनेस करू शकता म्हटलं तुम्ही. मजा आली मजा. हे बघा पूर्ण खोलून झालेलं आहे. मजा आली. छान आहे मस्त. साडी खूप मस्त आहे मम्मी.
ए मम्मी ऐक, ह्याच्यामध्ये कोणती साडी तू घेतली मला सांग बरं. ती पर्पल वाली तू घेतलीस ना? मी घेतली आणि ही कोणी घेतली आहे? ठीक आहे ना, ती पण मस्त आहे निको. अरे नाही, दोन्ही पण साड्या मस्त आहे, पण हा शहाणा काय करतो माहिती, मी उघडली ना ही वाली, तर मला बोलतो आधी बोललाय मी एवढ्या धडक घेत नाही, आणि नंतर ए. गेल्यावर काय बोलतो माहिती का, चांगली आहे रे ही, मीच घेतली असं मला बोलतो. दोन्ही पण चांगल्या आहेत. मजा आली आहे पण खरंच, खाणं पिणं सगळं बघून मजा आली मला. हां, आवडल्या. तिला आवडल्या मस्त, मला पण आवडल्या. ए माझ्यासाठी आहे ते. मम्मी काय बोलते, तुला एवढं दिलं त्याला काही नको का? म्हणजे फक्त हे माझ्यासाठी, फक्त तुम्ही हे पाठवलं काय? फक्त माझ्यासाठी एवढंच पाठवलंय? दे इकडे, असं वाजायचं नाही. मला हे वाजवणे ना युरोप वाली फिलिंग येते. तिकडे लोक कसे स्ट्रीटवर वाजवत असतात तसे. तू पण वाजव इकडे दुबईमध्ये स्ट्रीटवरती निघू. कोणी आणलंय रे हे गिफ्ट मम्मी? तू आणलंय? तू आणि पप्पा? हे 32 दिवे आणि हा 33वा दिवा आणि हे धोंडे. जे शुभीला खायला नाही मिळाले. हे बघ देव. मस्त आज सगळं मांडणी केली आहे. काय आलं का? काय आलं? हे ना मामीने घेतलंय आणि थँक्यू फॉर दिस. आणि हे मम्मीने घेतलंय, म्हणजे ह्याच्यामध्ये जे पण सगळं काही आहे ना ते मम्मीने घेतलं. फक्त हे हळदी कुंकूवाला आहे त्यांच्या मामीने दिलंय ना, कारण मला आठवतं तेव्हा त्या घेऊन आलेल्या लग्नाच्या वेळेस. परफेक्ट. हा कसली क्लिप्स मम्मीने क्लिप्स पण दिलेत. बापरे, तुम्हाला एक दाखवतो. हा देवाला, देवाच्या खाली आपण जो कपडा घालतो ना, ह्याची किंमत आहे किती रुपये? किंमत 60 रुपयाला इंडियामध्ये तिकडून घरून पाठवलेत मुंबईवरून. मे बी 50 रुपयाला पण भेटला असेल. तर हा जो आपल्या देवासाठी जो कापड घातलेला आहे सेम आहे, सेम. तर हा आम्ही कितीला घेतला असेल निको? कितीला घेतला का आपण कापड? 10 dirhams. किती बोलते? 10 dirhams. 10 dirhamsला हा आम्ही इकडे हा वाला सेम कपडा घेतला. ज्याच्यावर वर्क पण नाही, त्याच्यावरती वर्क पण नाही आहे तसा, काहीच नाही. ह्याची साईज मोठी आहे. म्हणजे हा आहे आपल्या इंडियामध्ये 50-60 रुपये. आणि जो आपण घेतला तो कितीला आहे? 250 रुपये यार निको. इथे बिझनेस टाकूया का बघा मी पण निको त्या कपड्यांचा. हा म्हणून मी बोलले, सिरियसली नेक्स्ट लेवल. म्हणून मागून घेतलं. कसं वाटतंय शुभी? कडक वाटतं रे. यार, अच्छा, त्याच्याबद्दल बोलते का? मला वाटलं तुझ्याबद्दल बोलते तू. अरे खूप मस्त वाटत आहे मला, असं हवं होतं. आपण खरंच लावूया. छान आहे का? तुला आठवतंय आपण याची प्राइस किती बघितलेली? किती किती बघितलेली? मला याची नाही माहिती कितीला घेतल्या मम्मीने. इथे कितीला होतं? कितीला बघितलेलं माहिती? 70 का 80 दिरहमला. काय बोलते? पाडव्याच्या वेळेस तुला आठवत नाही? 70-80 दिरहम, ऑलमोस्ट 2000 रुपये. हे ऑलमोस्ट आरामात आपल्याला तिकडे 350-400 रुपयाला भेटला असेल. हां, जर कोणाला माहीत असल्यास तर याची किंमत तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. 500. मॅक्स टू मॅक्स 500. तर आपण आता हा सगळा पसारा आवरून आंघोळ वगैरे करून जे कपडे दिलेले आहेत ते कपडे वगैरे घालून मस्त अधिक मास सेलिब्रेट करणार आहे. तर तुम्ही थांबा, तुम्ही बघा आम्ही इकडेच आपल्या म्हणजे दोघांमध्येच अधिक मास कसा सेलिब्रेट करतो. डेकोरेशन वगैरे थोडंफार करून सेलिब्रेट करायचा प्लॅन आहे. तर लवकरच भेटू आपण. ओके.